सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन, अध्याय 8. श्लोक क्रमांक 3. ओवी क्रमांक 8. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. घटमध्ये स्थितं तोयं वह्निर्ज्वलति बाह्यतः वही ज्वालसयोगात उष्णं भवति वार्यति. जळतरी घट माझे असे अग्नी तो बाहेरची दिसे परी घटा अग्नी संयोगी होत असे जळ तप्त घट तप्त होत जळ तप्त मग तिनेही अग्निरूप होत एकमेकाचे संयोगी मिश्रित होती तत्काळ पै तेवी सत्क्रिया आणि लिंगाश्रय करिता गुरुत्वे पूजन लिंगादसे होय देह लिंग जाण मग भेद कैचा लिंग संगे देह एक होता देह संगे सहज प्राण ऐक्यता एवं देह प्राण लिंग एक रूपता गुरु कळा बिंबे ऐसे इतनी भावे करे एकार्चन तोचे भक्त शिवचार संपन्न अथवा संगम झाला तरी भजन येण्याची भावे करावे इष्ट प्राण भाव जाण लिंग रूपाचे मुख्य जाण गुरु मंत्रे आठवून पूजिता पुण्य विशेष जे ऐक्य भावेन करी पूजन जरी भाव जरी भिन्न भिन्न तरी तो भक्त असे परी जाण पूजा त्याची निष्फळ सांडोनिया लिंगार्चन जो जो करी अन देवता पूजन जो शिवभक्त नव्हे त्याची अवदना अवलोकू नये आणखी सांगतो सोय एक शिवलिंग पूजा न सोडावी देख प्राणहानी झाले तरी नेमिक व्रत न सोडावे पूजेचे लिंग पूजा सोडणी मानव जरी भोगे राज्य वैभव तुझी पावे न कारण या संशया कारणे जो सर्व देवासी असे श्रेष्ठ सर्व ऋषी मुनीसी वरिष्ठ तो लिंग हृदय असोनी नष्ट आनंद देवतासी पूजितो ज्यासी हरी विरंची द्याती हरी नयन वाहिले जयाप्रती तो इष्टलिंग हृदय असोनी पूजिते देवांतरा मूढ तो शिव सांडुनी देवांतरासी भजे तो मुख जाणावा शिवभक्त मनोने परे शिवासी न पूजने तरी इंद्रियासी जाणे क्रिया गोष्ट मनोनी आहे थोरवी मिरवी शिवरायाची क्रिया राहते अनेकांची व्याघ्रबीजनी सेवा करी पतीची पुरुषारी जावया आपला आचार सांडून पर आचारी वर्ते रात्रंदिन श्वास करोनी जाण बहुल कल्पवरी आणखी सांगणे तुझ एक कलवधूची रोती देख प्राण गेले न पाहे मुख परपुरुषाचे सतीपती सदाचारे वर्तती तैसीच वीरशैव धर्मस्थिती एकनिष्ठे भाजावे लिंगमूर्ती दुजी भक्ती दोषिक अंतर्ज्ञानं क्रिया बाह्यं एकी भावं भवेत्यपि यथा कुबोधकं तत्तं भवेत् अग्निप्रभावतः या लागे आपली क्रिया न सांडिजे गुरु कृषे ज्ञान साधिजे ज्ञान अंतर ब्रह्म कीजे बरवी निपुण अंतर्ज्ञान बाहेर क्रिया दोन्ही एकची झाली मग कैचा प्रपंच कैची अमाया तया सत्य शांत शरणावे